राजकीय नेत्यांची ही टीका टिप्पणी करणं, एकमेकांवर निशाणा साधणं, आरोप प्रत्यारोप करणं हे तर सुरूच राहील। मात्र आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कोणत्या पक्षाला तोटा होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुढची बातमी पाहूयात, पुढचा एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीसह अजून एक घडामोड या भेटीच्या निमित्तानं चर्चेत आली आहे। मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील भेटीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही भेट म्हणजे दोन्ही पक्षात वाढत असलेली जवळीक दाखवून देण्याकरता पुरेशी आहे। महायुतीत मनसेचा प्रवेश झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमधलं ट्यूनिंग चांगलंच जुळून आलंय। त्यामागे कारणही तसंच आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार पुरेसा निधी देत नव्हते आणि अजित पवार शिवसेना संपवायला निघाले होते असा आरोप शिंदे गटाने केला होता आणि त्यातूनच राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं। मात्र महायुतीच्या सरकारमध्येही अजित पवार सामील झाले। शिंदे गटाने ज्यांच्यावर आरोप केला होता तेच अजित पवार पुन्हा अर्थमंत्रीही झाले। त्यानंतर राज ठाकरे महायुतीत आल्यामुळे शिवसेनेला दिलासा मिळाला। सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या अनेकदा भेटीगाठीही झाल्या। शिवसेना आणि मनसेची जवळीक वाढत असतानाच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यावर त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली। परिणामी दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांचा समाचार घ्यायला सुरुवात केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी आम्ही वेषांतर करून फिरत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला। राष्ट्रवादी झाले वेडी। एकतर त्या म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे काय चिखलात दगड मारणार काय त्याच्यावर अजून वेगळा शब्द वापरणार असता पण वापरणार नाही मी। आणि कर्णाबाळा फरार आहे काय, आम्हाला अधिकार आहे ना अँटिसिपेटरी बेलला जायचा। आम्ही अँटिसिपेटरी बेलला गेलोय आणि आम्ही काय फरार व्हायला वेषांतर करून वगैरे काही फिरत नाही, नॉर्मल फिरतो। महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हाच्या एकसंध शिवसेनेतील एकनाथ शिंदेंसह अनेक नेत्यांचं अजित पवारांसोबत सख्य नव्हतं। अजित पवारांना महायुतीत सामील करून घेण्याच्या निर्णयावर तेव्हा अनेक नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं। आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष वाढत चाललाय। त्यामुळे दुश्मन का दुश्मन दोस्त या न्यायानं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमधली जवळीक वाढल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। एका बाजूला एका नेत्यांवरती आरोप करायचं, त्याच्या गाड्या फोडायची, एक लोकप्रतिनिधी ज्यांनी सामाजिक दृष्टिकोनात चळवळ, आणि मी अमोलजींचा काल बघताना राजकारण गेलं बाजूला, पण हे माझ्या घरापर्यंत येतोय। म्हणजे जीवे मारेपर्यंत जर हिंमत जर त्यांची होत असेल आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते जर भांडायला लागले तर सर्वसामान्यांनी कुठे जायचं? आणि म्हणून ती आपली बाजू सेफ करण्यासाठी ते गेले आहेत का, हा महत्वाचा भाग आहे। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून विरोधकांनी महायुतीतील घटक पक्षांमधील संघर्षावर बोट ठेवलं। मात्र छगन भुजबळ यांनी नेत्यांमध्ये चर्चा होणं महत्त्वाचं आहे असा मुद्दा मांडला। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हटलं तर काँग्रेसचे नेते ज्या दिल्लीत असतात तिकडे पण काही जर झालं तर ते दिल्लीत जाऊन ते प्रश्न बसून सगळे एकत्र श्रेष्ठ मंडळी ठरवतात। तसं इथे सुद्धा अगोदर प्रश्न इथे होतील आणि इथले जे काही राहिलेले प्रश्न असतील ते मग दिल्लीत जाऊन सगळेजण एकत्र जाऊन बसतील आणि सोडवतील। मागच्या वेळेला सगळीकडे असंच होतं। शिवसेना आणि मनसेची वाढलेली जवळीक आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे। मात्र मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला संघर्ष महायुतीची चिंता वाढवणार आहे। तर दुश्मन का दुश्मन असलेले दोस्त राजकीय दुश्मनाला काय राजकीय धडा शिकवणार हे आता लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।